जमखिंड जवळील गोटे गावात अनंत भट म्हणून एक यजुर्वेदी ब्राह्मणास 7 मुले होती. त्यातील एकाचे नाव होते श्रीपाद. एके दिवशी श्रीपाद अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींची अजानुबाहू तेजस्वी मूर्ती बघून त्यांचे डोळे क्षणभर दिपलेच म्हणा. स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, "अरे श्रीपाद, आता तू आमच्या जवळच राहा. आमची सेवा कर, यातच तुझे कल्याण आहे." प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा भेटली आहे हा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. स्वामी आज्ञेप्रमाणे त्यानंतर श्रीपाद स्वामी दरबारातच राहू लागले. स्वामींची सर्व सेवा मनोभावे करू लागले. जिथे स्वामी जातील तिथे स्वामींची सर्व व्यवस्था ते करून ठेवत. स्वामी महाराज सुद्धा श्रीपाद भटांची अधूनमधून परीक्षा बघत. सर्वांच्या समोर कधीकधी शिव्या देत, त्यांचा अपमान सुद्धा करत. परंतु श्रीपाद भट यांना स्वामी महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत याची समज होती आणि ह्यामुळेच त्यांची स्वामींच्या चरणी निष्ठा थोडीसुद्धा कमी होत नव्हती. उलट आपण स्वामींच्या शाळेत आहोत, स्वामी आपले कल्याण करत आहेत, स्वामी महाराज आपला विकासच करत आहेत, हा त्यांचा विश्वास अतिशय दृढ होत होता. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रतिकूल परिस्थितीतही विश्वास ठेवणे. स्वामी महाराजांनी श्रीपाद यांची परीक्षा घेतली, त्यांचा अपमान केला, शिव्या दिल्या, पण श्रीपाद यांची श्रद्धा डगमगली नाही. यातून हे समजते की खरा भक्त प्रतिकूल परिस्थितीतही आपला विश्वास कायम ठेवतो आणि त्यातूनच त्याचा विकास होतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.